आणि आनंदी जीवन जगा. आलं का लक्षात? प्रत्येकाने इथं व्यक्त व्हायचं आहे. अजिबात कसलाही तणाव घ्यायचा नाही. मस्त राहायचं आहे. 2 तास अजिबात नाही. अगदी हलकं फुलकं अर्ध्या तासामध्ये टनाटन उड्या मारत जेवणावर तुटून पडायचंय. आलं का लक्षात? त्यामुळे इथं आणून बांधून ठेवून असं काहीही इकडची खास ही लाईन नाहीतर तिकडे लगेच मेसेज पाठवू नका. कुठं आणलंस आणि कशाला आणलंस आणि यासाठी इथं आणलंयस काय लगेच भांडायला सुरू करशील तू. तुझा स्वभाव मला माहिती आहे. आलं का लक्षात? हा, त्यामुळे हे खरं तर जोडीनं बसवायला पाहिजे होती. आता कोण कोणाचं जोडपाय हेच कळणार नाही. हळूहळू बघत बसणार तर काय का माझं ध्यान हाय. चला, बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मूल्याने सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, मौमे ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, भारत माता के, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या या सेशनची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. फक्त जय जयकार हा काय बेबीच्या देठापासून अगदी असा बाहेर आला नाही, तो आपला जिभेवरून आला. मी म्हणायचं म्हणून मी म्हणालो, तुम्ही जय म्हणायचं म्हणून तुम्ही म्हणाला. साहेबांच्या बाजूला 1-2 बसल्यामुळे ती जरा पेटलेली होती, मागची तशीच होती, त्यामुळे त्यांचा जय जयकार काय अंतरंगापासून आला नाही. आणि म्हणून मी अगोदर सुरुवातीला तुम्हाला सांगतो कृतज्ञता काय असते. मग ती कृतज्ञता प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक व्यक्तीशी आणि प्रत्येक वेळेशी असावी. लक्षात घ्या, कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो घडलो, ज्या मातीनं मला घडवलं त्या मातीसाठी मी काय केलं, जे काम मी करतो, जे कर्तव्य मी करतो त्या कर्तव्याशी मी एकनिष्ठ किती आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला तर याला कृतज्ञता म्हणतात. म्हणजे ज्यांनी केलं त्यांना आम्ही काय दिलं. ज्या महात्म्यांची मी नाव घेतली होती, छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं होतं, आऊ जिजाऊचं नाव घेतलं होतं, माझ्या बाबासाहेबांचं नाव घेतलं होतं, किंबहुना अगदी बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी आणि हे महामानवांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला त्यांची नावं मी घेतली, तुमच्या कानापर्यंत आली. मग जय जयकार कसा झाला पाहिजे लक्षात घ्या. इथंच आहे कृतज्ञता. ही कृतज्ञता कळाली तर आयुष्य अगदी सुंदर होतं, खूप सुंदर होतं. आयुष्य जगता येतं, आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो. आणि म्हणून ही कृतज्ञता अगोदर अंतरंगापासून आली पाहिजे. या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी लक्षात घ्या, स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून आज आपण तुम्ही आम्ही ताट मानाने बसलेलो आहोत. लक्षात घ्या, पहिली ही कृतज्ञता आहे. ज्या ज्या वेळेला यांची नावं आमच्या कानावर येतील अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, अंगातलं रक्त विसळलं पाहिजे. देशाचा
या महामानवाचा जय जयकार कसा झाला पाहिजे? चेहऱ्यावर अगोदर एक तेज पाहिजे, चेहऱ्यावर तेज पाहिजे. कोरोना संपून जवळजवळ 4 वर्ष होऊन गेलेले, त्यामुळे तो कोरोनाचा भाव आता चेहऱ्यावरती आणायचा नाही. एकदम चेहरा तेज, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या. मस्त आज दंगा करायचा आहे, विषयच आहे चला जगूया आनंदाने. कंपनीनं कोणती मला स्क्रिप्ट दिलेली नाही. तुमच्या डोक्यात चाललं असेल तर आता हा मुद्दा सांगणार, तो मुद्दा सांगणार. खरं तर मला कंपनीचं मला काहीच माहिती नसतं, आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही आणि मी हे एकच नातं आहे. त्यामुळे प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे आणि जय जयकार पहिला जोरात झाला पाहिजे. चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी पाठीमाग सगळ्यांच्यासाठी आहे. तुम्ही काय अर्धे माझ्या साखरपुड्याला आला नाही म्हणजे साहेबांचा आज लग्नाचा वाढदिवस ह्याचं द्यावं वाजवून नाही. सगळ्यांनी जय जयकार करायचा. कारण तुम्हाला आता त्याचं कारण सांगतो. परत म्हणाल सुरुवातीलाच का सांगितलं नाही. आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे. 25 वर्ष आयुष्याची मी दिलेली आहे त्या विचार मंचाला. त्यामुळं आपल्या जिभेवर वाचासिद्धी आलेली आहे. वाचासिद्धीचा अर्थ असा आहे, आनंदी जीवनासाठी तुमच्या चुकून जर मी एखादा शाप दिला, 100% शाप तो लागतो म्हणजे लागतो. आणि आजचा शाप असा आहे, आवाज येतो, आवाजाला घेऊ नको. आजचा शाप असा आहे, जो कोणी चेहऱ्यावर तेज आणून बेंबीच्या देठापासून जय जयकार करणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. 2 दिवसात भिंतीवर फोटो. मागच्या महिन्यात 3 घालवल्यात मी. मंडळाचा फोनच येतोय, साहेब गेलं राहूया. इथं काय ते नको. परवा घरात नवऱ्यासमोर टनाटना उड्या मारायच्या असतील तर जय जयकार अगोदर नीट करायचा. तोंड वटवागळासारखं घेऊन माझ्या समोर कोणी बसायचं नाही. जेव्हा वटवागळासारखं तोंड करल, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. खोटं सांगत नाही मी, 100% जे सांगतो ते होतंय. एका तासात तुझा कार्यक्रम उरकला. संभाजीनगरचा डॉक्टर म्हणणार शरीरानं संधीच दिली नाही उपचाराला, एवढा मेजर अटॅक आला. त्यामुळं इथं कोणी असं टेन्शन मध्ये बसायचं नाही. सगळ्यांनी चेहरा असा करून जय जयकार झाला पाहिजे. चला आता हात वरती घ्या. चला आता 100% हात वर भाई उचल हात. कुठं आणलंय ध्यान कोणाच काय तर व्हायला नको. अजून जेवलो पण नाही बघ, आलोय रूम मध्ये नुसतं आवरलं की आणलंय वडून खाली. चला एकदम फासला जय जयकार करायचा सगळ्या लहान लेकरांनी, कॅमेरामॅन सोडून. हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता कसं तेज, आता कसं झालं आले का लक्षात? आता सगळ्या या मातांना पहिल्यांदा हात जोडून विनंती. इथं जेवढ्या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत सगळ्यांना विनंती, आज व्यक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, आनंदी जीवन जगायचं आहे. एकदम व्यक्त व्हायचं. आलं हसायला, आलं हसायला. काय सांगतोय? चोरून हसायचं नाही. फुसू करून कसं हसो, इकडंच बसलो या नंतर रूम मध्ये लय भांडणं काढल आणि लय त्याचा मला स्वभाव माहिती आहे, मी कसे हसो. त्याच्या नादाला लागू नको. ते लय नालाय काय ते उद्या कुठं पण जाईल, गदा गदा हसून येईल. तुला हसायला मिळणार नाही. आज कसं तर मिळालंय ते पण नेतो नाही भय करत आल्यास. त्यामुळं आलं हसायला, काळजी करायचं नाही. दात गाडून एवढ्या जोरात हसायचं, किडलेली दात शेजारीला दिसली तरी बेहतात. पण तू आज मोकळं व्हायचं, आतून सगळं व्यक्त व्हायचं. हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तरी चालत्या. पण तू एकदम चेहऱ्यावरती तेज आणून त्याच्याकडे बघायचंच नाही. तू त्याचा तुझा संबंधच नाही. चुकून फोन जरी केला बघायचा, कटच करून टाकायचा. येड झालं पाहिजे ते. आणि रूम मध्ये गेल्यावर पण असं नाही जायचं, हा नाही नाही, टणा टणा उड्या मारून त्याच्या समोर उभं राहायचं. ते जर लागलं असंच करायचं, त्याला म्हणायचं चार जरा बाजू वाटून हवा आणि ते आलं लक्षात. जरा
रात्र म्हणजे अशी गेली पाहिजे. हा हा पाच गार्डन या हॉटेलवाली म्हणले पाहिजे पुढच्या वर्षी यांना रूम एवढ्या देऊ नका. एवढा आनंदच लुटून जायचा. आलं का लक्षात? फक्त हसता हसता मांडीवर पोरगा आदळायचं नाही. आमच्या कार्यक्रमात एका मातेने ती हसायला लागली, तिला भान राहिले नाही, पोरगच दान करून खाली आदळला. तेवढं करायचं नाही. बाकी व्यक्त व्हायचं, मुक्त व्हायचं, आनंदी जेवण जगायचं. आणि दुसरं, आता सासूला घरात बसवून आल्यास होय हो चला करत कशी कशी आली ती तिथं बसली असेल अशी. घरी गेल्यानंतर सासू पुढं आली तर सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही. तुझी खोड मला माहितीये, तू पण लय वांड आहेस. काय सासूकडे बघून बोट मोडायची नाहीत. या वेळेला जरा वेगळं करायचं. सासूकडे बघायचं आणि असं करायचं आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली न पडली तिला सोडायचं नाही. तिच्या शेजारी बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा. आत्या मग कर. म्हातारी आजगरासारखी लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे लवकर इकडे ये. कुठनं जाऊन आलाय? तिच्या अंगातलं वारं जायना झालंय. हे काय केलास? कुठं गेलतास? तर लगेच सासूला सांगायचं आणि नवऱ्याला सांगायचं माझ्या अंगामध्ये वारा आलंय, पण आनंदाचं वारा आलेला आहे. माझा भाऊ वसंता आला होता, त्यानं आनंदी जीवन कसं जगायचं मला शिकवलेलं आहे. आणि आजपासून या घरामध्ये कोणी कोणावर भांडण करायचं नाही, कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसा? तर चला जगूया आनंदाने. हा आनंद शब्द आत आला पाहिजे, तो येत नाही. नुसतं फुस 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 असं केलं तसं केलं. आता पण बघा मी काय सांगतोय, ही सगळी जळमट बाहेर काढायची. अजिबात तणाव हा आता घ्यायचा नाही. येणारा 1 तास 2 तास सुद्धा मी म्हणालो का 2 तास 1च तास, पण कसा एकदम असा घुमला पाहिजे हलगीसारखा. येतोय का लक्षात? आणि इकडची गँग सगळी आलं का? अजिबात वटवाघासारखं आयुष्य काढायचं नाही. कायम पहिला महामंत्र, ती एवढी घरामध्ये बिचारी वाट बघत असते तुझी. तिच्याकडं बघताना आहा कसं बघायचं, काय करायचं ते सगळं सांगणार आहे. आलं का लक्षात? तेवढंच शिकायचं माझ्याकडून. आणि हा आनंद शब्द आज घरी घेऊन जायचा आहे. तुला कधी व्यक्त व्हायला येत नाही, तुला कधी मुक्त होता येत नाही. या जन्मावर या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओट स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे. ते प्रेमच करता आलं नाही. कुत्र्यावर प्रेम केलंस, घरातल्या मांजरावर प्रेम केलंस, एवढ्या एवढ्या वाटीवर प्रेम केलंस. एखाद्या वाटीतून शेजारणीला भाजी जरी घालून दिलीस तर 50 वेळ तिच्याकडे जाते. आज माझी वाटी तेवढी दे, माझी वाटी तेवढी दे, माझी वाटी तेवढी दे, माझी वाटी तेवढी दे. शेजारणी तुझ्यापेक्षा हुशार. शेजारणी तुला म्हणते मी काय तर करते त्यात घालते, मग तुला वाटी देते. मी काय तर करते, ती काय वाटी देत नाही, तू मागितल्याशिवाय राहत नाही. रात्रीच्या 12:30 वाजता नवऱ्याला म्हणते माझी वाटी माझी वाटी माझी वाटी. ते म्हणते 1 डझन देतो गाबा, तर ती म्हणते डझन तर आण पण ती पण पाहिजे. असं आयुष्य तुझं गेलं. त्यामुळं स्वतःच्या आयुष्यावर तुला प्रेम करायला मिळालं नाही. त्यामुळं आज आनंदी जीवन जगायचं. कोणीही येतं अजिबात काळजी करायची नाही. आता लहान लेकरं तरी तर नाहीच आहे, 1-2 आहेत, त्यामुळे मला टेन्शन नाही. कारण महाराष्ट्रामध्ये नाही तर अखंड आता गुजरात पर्यंत जातो, इकडं पाक संपूर्ण कर्नाटक धुवून काढला, दिल्ली पर्यंत जातो. 20-20 हजार विद्यार्थी पोरं कॉलेजची अशी मुठीमध्ये ठेवतो, अशी 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 पकडून, अशी हलवलेली नाही मी. राडाचा पक्षी सुद्धा हलत नाही. पण ही लेकरं बघितली की माझं पाय थरथरायला लागतो. कारण हे कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. मागच्या जामनेरला गेलो होतो जळगाव मध्ये. 4-5 हजार पोरं होती. असा मध्ये खुर्ची टाकून खुर्चीवर उभा होतो. कधीतरी युट्यूबला जाऊन बघायचं, खुर्चीवर उभं राहत असतो मी असा. आणि एक पहिलीचं पोरग मला माहित नाही, कोणाला माहित नाही, कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलंय कोणालाच माहित नव्हतं.
व्याख्यानाचं रंगात आलं, मुंडकं बाहेर काढलं, माझ्याकडे बघून मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. घाम सुटला घाम. म्हटलं आता कधी फाटल्या, कोणी कोणी बघितलंय काय माहित. हळूच माझा हात लावला, सगळं व्यवस्थित होतं. त्या कार्ट्याकडे बघितलं, म्हटलं देवकार थोबाड कुठं फाटल्या, तर मला म्हणते कसं फसवलं. काय कार्टे आहेत, आई वडिलाला जेवढी माहिती नाही तेवढं मला माहिती आहे. अशा एक तर एका सेमिनारला गेलो होतो साहेब. आई हळूहळू हसावर का, अजून लय आपल्याला 1 तास काढायचा आहे. आईच्या मांडीवर बसलो होतं, 4 वर्षाचं होतं, 4 वर्षाचं. मी असा स्टेजवर आता कसं शायनिंग असतं की नाही, पाहुणा आल्यावर कसं शायनिंग, काय येऊ न येऊ शायनिंग मात्र आलं पाहिजे. बसलो होतं तर माझ्याकडे बघायचं ना, आईला हळूच सांगायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला. म्हटलं 400 किलोमीटर दूर आलोय आपण सांगलीतून, आपल्यामध्ये याला बॉब दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरात कोणी तर आहे, त्यांची आठवण त्याला येते, म्हणून हे आपल्याला बॉब्स म्हणते. एवढं भारी वाटलं. मिशेला पेळ दिला आणि त्या लेकराकडे बघत मी पण गप बसणं बघत नाही, उगाच गांधी माशा उठवली आहे. त्याच्याकडे बघत म्हटलं काय रे बाळा, तर खालनं जोरात वरडलं हे बॉब्स. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यावर मला काय सहन झालं नाही. मी उठलो, म्हणलं का ग बहिणाबाई, एवढा सुंदर माझा वाचा गोरा गोमटा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉब्स म्हणताय. तर म्हणून गेला. तर ती म्हणली दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिऊन गप्प बसलो. पुढं काय बोलायचं तेच विसरून गेलो. ती लय डेंजर आहे, ती लय डेंजर आहे. घरी पप्पा हसत आला की ह्यांना बघवत नाही. लागले बघा त्या पप्पाच्या मागे, पप्पा मम्मीकडे पण का हसताय, पप्पा का हसताय, तुमच्यामुळे वाटोळ झालंय. ते लागलं हसायचं, कधी शेजाऱ्याकडे जाऊन बसायचं जरा का, तुझ्यामुळे टाकलं शेजाऱ्याकडे जाऊन मध्ये आलं नसायचं. आणि तिथं जा का हसताय. लय डेंजर ही पार्टी, सगळा सत्यानाश. पण यांना सुद्धा मी मोठे कोवलेला लक्षात घ्या. महाराष्ट्रात या पोरांना पुरून उरणारा एकमेव वक्ता म्हणजे वसंत आंगारे. पोर गांगात तुम्हाला कसं खरं सांगा, तुम्हाला शिकत बसतेत का घरात? मातानं खरं सांगा 7 वाजता स्वयंपाकाला लागतंय. कारण हे फिरून 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 सगळ्या शेतकऱ्यांच्याकडून फेस तोंडाला येऊन बॅग अडकून असं सकाळी म्हणजे असं गेलेलं असते, रात्री म्हणजे कुठनं आलंय कसं काय त्याचं त्याला कळत. 3 तास शेतकऱ्याला जीभ काढून सांगतोय असं आहे तसं आहे. शेतकरी पण एवढा हुशार, 3 तास ऐकून घेतोय आणि 3 तासानंतर म्हणतोय बघूया परत या बघूया. पाक मरतय हे. तुला वाटतंय फिरायला जाते, नाही रे भाई, तू 2 दिवस नुसतं फील्डवर जायचे, सगळा स्वयंपाक करून घालायला तयार आहे. आणि बरं झालं तुम्ही आणलायचा तुमच्या इंधनाला बरोबर. त्याला पण कळू दे नवरा बाहेर जाऊन काय करतोय. इंधन आलंय बरं झालं, त्यांना बरोबर पेटवतो मी, काळजी करू नका. काय सांगतोय 7ला स्वयंपाक करायला सुरू करताय तुम्ही, खास 7ला स्वयंपाक करताय सुरू करताय. मी कार्टमध्ये येते बघ, मम्मी तर कशी करतीस त्याला डबके दे. बाईला आता आल्या गिरायला मागतोय, नाहीतर पाक सगळ्या औषधाची नावं धनाधन माझ्या पुढे बोलतोय, मला त्यातलं काय कळत नाही. गप्प बस. आणि तुला एक काम आहे का नुसतं स्वयंपाकाचं? इकडं स्वयंपाक करायचा, इकडं व्हॉट्सअपवर मेसेज पण पाठवायचा, परत इकडं मालिका पण बघायची आहे. ती मालिका चुकली तर उद्या कनेक्शन त्याचं लागत नाही. काय मालिका आहे, माझा रंग पिवळा हिचा रंग निळा. त्या मालिका तर कोण कुणाचं काय आहे, कुठलं लग्न कोणावर चाललंय काय पत्ता नाही. तेवढ्याच पोरग येतं तर पोराला कशी करते खरं सांग, 36 पोराला असा सगळा राग काढतीस बघ असा, आणि अशी रपाटा घालत म्हणतीस बाच्या वळणावर गेलायस असा. एक गुण माझा तुझ्यात आला नाही, 9 महिने पोटात ठेवलं पण माझा गुण तुझ्यात आला नाही रे. बा येतोय 9 वाजता
म्हणतोय पोराला ते रपाटा घालत म्हणतोय आईच्या वळणावर गेला आईच्या आई अशीच आहे माझ्यातला एक गुण नाही. आजी इथ्या नातवाकडे बघत्या म्हणत्या आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं तू कुठं जन्माला आला. पोरांना कळला नेमकं आम्ही मटेरियल गुणाचा आहे. पोरांना जरा फोटो हसायला काढतेच ना क्लोज वर्षभर बघत बसतील कधी मोदळा हसत नाही आज हसायला लागला फोटो घेतो. काय पोरांना कळना नेमकं आम्ही गेलोय कुणाच्या वळणावर. आयुष्याला इथून सुरुवात झाली लक्षात घ्या. तणावात तुम्ही कधी जगू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. मन मोकळं अगदी मोकळं करायचं. पात्र होऊन पाकरांशी बोलायचं. मन मोकळं अगदी मोकळं करायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. ही शपथ घेऊन सांगतो तुमच्या इतकंच कळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं होऊन अंगण भर पसरायचं. अरे सूर तर आहेतच आपण फक्त झुलायचं. मन मोकळं अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. तुमचं दुःख एवढं दुःख कणभर दुःख दिलं भगवंतानं तर आपण त्याचं मनभर करतो. आणि मनभर आपल्याला सुख दिलेलं असतं. त्या सुखाकडे मात्र आपलं कधीच लक्ष नसतं. त्या मनभर सुखाला आपण कणभर करतो. आयुष्यात कणभर जर दुःख दिलं तर त्याला मनभर करतो. आणि इथंच खऱ्या अर्थानं आनंदी जीवनाचं गणित चुकतं मातानं. आणि म्हणून सांगतोय लेकरू रडायला लागलं तर फिरवून आणा असं फिरवून आणा जरा त्याला काय मारू नका काय करू नका फिरवून आणायचं. आलं का लक्षात. आणि म्हणून सांगतोय आजपासून कोणी तणाव घ्यायचा. आता बघा तुम्हीच बघा तुमच्या चेहऱ्यावर कसं तेज आलंय. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापला. काय उपयोग झाला. काय उपयोग झाला. एवढी थापत्यास कधी नवऱ्याला म्हणतात अहो कशी दिसत्या. नवरा म्हणतो मॅडम कुठनं आलाय थोवाडवडे तुझी काय रे मेकअप म्हणत एवढा थर चढलेला असतो. पण कधी आनंद वाटला नाही. इथून आनंद अंतरीची ज्योती प्रकाशली दिसते. तुकोबारायांनी सांगितलंय. आता दीपो भव बुद्धांनी सांगितलंय. आजचं व्याख्यान फक्त हसायचं नाही घेऊन जायचं आहे अध्यात्मायाला. आता दीपो भव आणि आत्ताचे वामनराव पै सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आनंदी रस्ता दाखवू शकतो. चालायचंय मात्र तुम्हाला. त्यामुळे कोणीही तणावामध्ये यायचं नाही. एकदम 2-3 महामंत्र मी देणार आहे. ते 2-3 महामंत्र अगदी आनंदाने जपायचे. आणि मग आनंद नेमका कुठं असतो तेही सांगतो. हसतो म्हणजे आपण आनंद असतो का. नाही. पैसा माझ्याकडे भरपूर आला तो आनंद असतो का. नाही. 1 कोटीचं घर आहे गाडी आहे माझी 40 लाखाची म्हणजे आनंद आहे का. अजिबात नाही. हे सगळं असतं तर तुकडोजी महाराजांनी कधीच सांगून ठेवलं नसतं. राजाचं जी महाले सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा. कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहोनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. आहा शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे सुख कुठं आहे याची जाणीव मी तुम्हाला करून देणार आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतोय तणाव मुक्त आजपासून ठरवायला कितीही संकट येऊ दे. कारण जोपर्यंत तुम्ही तणाव मुक्त होत नाही तणावाचा अर्थ तुम्हाला कळत नाही तुम्ही तुमच्या कार्याला काम त्याला न्याय देऊ शकत नाही. आणि जर तुम्ही तुमच्या कामाला जर न्याय नाही दिला तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब कधीच आनंदी राहू शकत नाही. घेऊन घ्यायचं. काळ्या दगडावरची ही रेग आहे. काळ्या दगडावरची ही रेग आहे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय तणावमुक्त एकदम आनंदी राहायचं. माझं नागपूरला व्याख्यान होतं ऐकून घ्या. होतंय काय आमच्या आयुष्यामध्ये. नागपूरला माझं व्याख्यान होतं. नागपूरचं माझं व्याख्यान बरोबर 5 वाजता संपलं. नागपूरचं व्याख्यान जरा आवाज येईल. नागपूरचं व्याख्यान माझं 5 वाजता संपलं. एवढं सुंदर व्याख्यान झालेलं होतं. मातानो. आणि संध्याकाळी 7 वाजता माझी एक ट्रेन होती. दिसतोय का मी सगळ्याला. संध्याकाळी 7 वाजता माझी ट्रेन होती. ती ट्रेन जाणार होती मुंबईला. मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी मी सगळ्या क्लासवन अधिकाऱ्यांचं तणावमुक्त आनंदी जीवन स्ट्रेस फ्री लाईफ याचं प्रशिक्षण घेणार होतो. एकदम एवढं सुंदर दिवसभर व्याख्यान झालेलं होतं. सगळ्यांनी माझी बॅग उचलली आणि मला पळत 7ची ट्रेन 6लाच घेऊन आली रेल्वे प्लॅटफॉर्मवरती. एवढ्या आनंदात एक बॅग
होती, हे वड ते वड, फाडाफाडी सगळी झाली. झालं, येऊन उभं राहिलो. गर्दी एवढी, अशी गर्दी माझ्या आजूबाजूला होती. गर्दी माझ्या आजूबाजूला होती. लोकांना वाटत होतं कोण सेलिब्रिटी आला, कोण आमदार आला, खासदार आला, कोण आलाय. बघताय तर मी मध्ये उभा होतो. गप्पा चाललेल्या होत्या. समोर एक ट्रेन लागलेली होती आणि ती ट्रेन गेल्यानंतर माझी ट्रेन येणार होती, म्हणून आम्ही वाट बघत बसलेलो होतो. 6:30 वाजलेले होते. माझी ट्रेन 7ची होती आणि मग जी ट्रेन अगोदर लागलेली होती ती ट्रेन सुरू झाली. जशी ती ट्रेन सुरू झाली, माझ्या चेहऱ्यावरती एक असा आनंद आला. आता ही ट्रेन जाणार, माझी ट्रेन लागणार, मी त्यात बसणार, दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये जाणार, क्लास 1 अधिकाऱ्यांचं मी प्रशिक्षण घेणार. आनंदात होतो. इंजन पुढे गेलं, पहिला डबा गेला, दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला. घडलेला सगळा प्रसंग फक्त 25 सेकंदात घडलाय. समजावा म्हणून थोडासा लांबून सांगतोय. शेवटचे 2 डबे राहिलेले होते प्लॅटफॉर्मवरती साहेब, शेवटचे 2 डबे. आणि माझं लक्ष सरळ पाठीमागे गेलं. 2 व्यक्ती पळत येत होत्या. एवढ्या जोरात पळत येत होत्या, एवढ्या जोरात पळत येत होत्या, आतडी घशामध्ये आणून पळत होत्या. त्यातलं एक जे होतं ते एकदम सडपातळ होतं. 4-5 बॅगा अडकवलेल्या होत्या, 2-3 बॅगा हातामध्ये घेतलेल्या होत्या आणि जीव काढून धापा टाकत पळत होतं. त्याच्या बरोबर एक जे दुसरं होतं ते चांगल्या घराण्यातला खाऊ पिऊ माणूस होता. चांगला 150 टनाचा मोदळा होता. पळताना पोट एकदा गुडघ्याला लागायचं, एकदा बदाक करून वरती यायचं. ते पण जीभ बाहेर काढून पळत होतं, कारण त्याला पण ट्रेन पकडायची होती. आणि त्या दोघांची मी स्थिती बघितली आणि त्या क्षणाला एका सेकंदात मी माझ्या शिक्षक बांधवांना म्हणालो, या दोघांची ट्रेन चुकते का नाही बघा. पण शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला होता. शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिलेला होता. आणि जे पुढचं होतं सडपातळ, 4-5 बॅगा अडकवलेल्या होत्या, 2-4 बॅगा हातामध्ये घेतलेल्या होत्या. त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट डब्यातच गेलं, डायरेक्ट. आणि जे दुसरं होतं ते तिथंच थांबलं. त्यानं एकदा ट्रेनकडे बघितलं, एकदा स्वतःकडे बघितलं, एकदा आमच्याकडे बघितलं. ट्रेनकडे का बघितलं? साथीदार गेला, जाताना सगळ्या पिशव्या घेऊन गेला. स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाही. आमच्याकडे बघतोय म्हणजे आम्ही काय मदत करण्याच्या लायकीचं आहे का, या सगळ्याचा अंदाज घेतला. आणि जे लागलं जोर जोरात हसायला एकटंच. त्याला जसं हसताना मी बघितलं साहेब, माझ्या पायाखालची जमीन हल्ली आणि म्हणलं वार पट्ट्या वा. म्हणलं माझ्या शिक्षक बांधवांना म्हणालो, या वसंत हंकारेने अखंड महाराष्ट्रच नाही तर भारतभर 5000 व्याख्यानांची मांदियाळी 20 वर्षामध्ये मांडली. मी शब्दानं लोकांना आनंदी कसं राहायचं सांगितलं, पण खऱ्या अर्थानं हा आनंदी माणूस आहे. ट्रेन गेली, साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, स्वतःच्या खिशात 5 पैसे नाहीत. एवढी सगळी संकट आली तरी सुद्धा हा माणूस हसतोय. खरा आनंदी माणूस हा आहे जो संकटात हसतो, तो खरा आनंदी माणूस असतो. वा वा वा, ऊर भरून आला. म्हणलं चला आपण याला जाऊन भेटायचं, याच्याकडून काहीतरी शिकायचं. पळत पळत त्याच्या जवळ गेलो, नमस्कार घातला. म्हणलं नमस्कार, वसंत हंकारे युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार, आनंदी जीवनाचा साधक. साहेब 5000 व्याख्यान अखंड भारतभर मांडले. आनंदी कसं राहायचं शब्दाने मी सांगितलं, पण खऱ्या अर्थानं आपण आनंदी आहात. साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, स्वतःकडे बघताय म्हणजे खिशामध्ये तुमच्या 5 पैसे नाही. एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही हसताय. वा. त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, हसू नाही तर काय करू. तो जो गेला ना तो मला सोडायला आला होता. पण टेन्शन मध्ये तेच गेलं. ते माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. उद्या मंत्रालयात माझी मीटिंग आहे, याचं टेन्शन त्याला आलं. तेच गेलं. हे आपलं लाईफ आहे, हे आपलं आयुष्य आहे. आणि हा आयुष्य पोरांनो हे जरा आई लागले हसायला काय बघवत नाही का? देत टोला बसले एका ठिकाणी बोलत आहे, कशाला लागले?
कधी बघवणार नाही बघ, खरंच माझ्या वळणावर गेले दिसताय सगळे लोक. जरा लागली बिचारी हसायची लगेच ते लाल शर्टवालं खरंच त्याला पाठ झाले. जरा हसायला लागले की आय मला शे आल्या कुठे ना मला शे आल्या तुम्ही पण लय लाड करताय माझं शो नाही कर माझं कोको कर माझं हे कर या टोलात तपास व्हायचं. हा हे आयुष्य आहे आणि आनंद कुठं असतो नाही पण लक्षात घ्या. बसत हंगायला आला फक्त हसून गेला असं होता का म्हणे. आणि म्हणून सांगतोय पहिली कृतज्ञता कुठं आहे. ती कृतज्ञता जेव्हा आम्हाला कळते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आनंदी जीवन आम्हाला जगता येतं. आता इथं बसलेल्या सगळ्यांना मी सांगतो तुमचं वय 30 वर्षाचं आहे, कोणाचं 32 आहे, कोणाचं 25 आहे, कोणाचं 40 आहे. एक पहिला महामंत्र मी देतो. पहिला महामंत्र देतो. जीवन आनंदी कधी होतं. आज घरी जायचं, इथून 2 दिवसानं घरी जाल त्यावेळेला पहिला प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारायचा. आईला विचारायचा इथं आहे कृतज्ञता, इथं आहे आयुष्य, इथं आहे संघर्ष आणि इथं आहे खऱ्या अर्थानं तुमचं जीवन. लक्षात घ्या. पळत जायचं आणि आपल्या माऊलीला आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. वसंत हंकारे आला, 1 तासाचं सेशन घेतलं, आम्हाला खूप हसवून गेला. हसवणं तर काळाची गरज आहे, पण हसवत असताना तुमच्यामध्ये परिवर्तन सुद्धा झालं पाहिजे. लक्षात घ्या. कारण हसणं म्हणजे आनंदी जीवन नसतं. राजासजी महाले सावके कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. मी का म्हणतो त्याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. आज घरी जायचं, उद्या घरी जायचं, परवा घरी जायचं, आईच्या समोर उभं राहायचं आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. आईला पहिला प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला खऱ्या अर्थानं आनंद. लक्षात घे. आईला पहिला प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. पहिला प्रश्न आईला विचारायचा. कारण हा प्रश्न आपण आपल्या माऊलीला कधीच विचारला नाही. लक्षात घ्या. इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं. 5वीच काय तर माझी पोरं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, जग मुठीमध्ये घेतलं, वैज्ञानिक झाली, करोडो रुपये त्यांनी कमवले. पण आपल्या माऊलीला हा प्रश्न त्यांनी कधीच विचारला नाही. हा एक प्रश्न त्या माऊलीला विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती वेदना होत होत्या. आई तुला किती वेदना होत होत्या. हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. टच करून आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तिच्या मुखातले शब्द विरून जातील. कारण हे एक अध्यात्म आहे. हे गणित आम्हाला कधी कळालं नाही. अनेक गणित आम्ही सोडवली पण आईचं हे गणित आम्हाला कळालं नाही. लक्षात घ्या. 9 महिने 9 दिवस ती माऊली ज्या वेळेला आम्हाला उदरामध्ये ठेवते, ज्या क्षणाला ती आम्हाला जन्म देत असते त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या आनंदाने मरण यातना त्या माऊलीला होत असतात. एकीकडे ती आपल्याला जन्म देत असते आणि दुसरीकडे त्या आईचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो. या विश्वामध्ये विलीन होत असतो. मग ही माऊली एवढ्या आनंद यातना का सहन करते. कारण आपल्या जन्मामुळे त्या बिचारीला त्या माऊलीला आई पण येणार असतं. त्या एका आई शब्दासाठी लक्षात घ्या एवढ्या आनंदाने मरण यातना ती सहन करत असते. पण आनंदाचा हा क्षणच आम्हाला कधी कळाला नाही. पैशामध्ये आम्ही आनंद शोधला, आम्ही आनंद घरामध्ये शोधला, आम्ही आनंद बाहेर शोधला, पण आईच्या ममत्वाचा आनंद आम्हाला कळाला नाही. ही कृतज्ञता कधी आम्हाला कळाली नाही. आणि म्हणून सांगतोय ज्या क्षणाला आमचा जन्म झाला होता त्या क्षणाला या गालाचा पहिला जर मुका कोणी घेतला असेल आणि या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. लक्षात घ्या. त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपल्याला हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या या डोळ्यावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. लक्षात घ्या. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई तिचा खरा आनंद. लक्षात घ्या. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. शाण्याला शब्दाचा माल. एवढी वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम केलंय. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही काम केलेलं आहे. माझ्यापेक्षा जास्त यातले प्रतिडाव तुम्हाला माहिती आहे. तुमच्या समोर उभं राहायचं आणि सेल कसा करायचा हे तत्वज्ञान सांगण्यात मी खरंच मोठा नाही. पण एक तत्वज्ञान मात्र मी नक्की सांगतो. या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त इथं येण्याच्या अगोदर किंवा हे काम
मला मिळण्याच्या अगोदर आपण फक्त जायचं आपल्या भूतकाळामध्ये, तो भूतकाळ आठवायचा. ज्या वेळेला आपण शिकत होतो, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण शिकत होतो त्यावेळेला कुठं तर गावापासून 8-10 किलोमीटर दूर शहरामध्ये आपण शिकत होतं. कोण डीएड करत होतं, कोण बीएड करत होतं, कोण बीएससी करत होतं, कोण ऍग्री करत होतं. आणि त्यावेळेला एखाद्या एसटीतून माझ्या लेकराला 2 भाकरी घेऊन जातोस का बाबा म्हणून फडक्यामध्ये भाकरी बांधून ती आई एसटीची वाट बघत बसत होती. जशी गावामध्ये एसटी यायची ती माऊली पळत पळत जायची. कंडक्टरला 2 रुपये देते बाबा तुला, माझ्या एवढ्या पोराला माझ्या एवढ्या पोराला भाकरी पोचवशील का? शनिवारी या वेळेला ते तिथं येतय बघ, प्रत्येक शनिवारी मी देत असते बघ भाकरी, बाबा देतोस का? ते कटळ आपल्या हातामध्ये पडतं. आईनं पाठवलेली भाकरी शहरामध्ये आपण खात असतो आणि त्यावेळेला पहिली भाकरी संपते, दुसरी भाकरी ज्या वेळेला उचलतो त्यावेळेला दुसऱ्या भाकरीच्या तळाला आईनं 20 रुपयांची चिल्लर ठेवलेली असते. माझ्या पोराला खर्चासाठी, माझं पोरग शिकतंय, ती चिल्लर आम्ही बघितली, ढळाढळा आम्ही रडलो. या आई मी न्याय देणार तुला, या आई मी न्याय देणार तुला. सुट्टी लागली 2 दिवसाची, येत होतास घरी, घर गळतच होतं बघ तुझं. जेवायला तू बसत होतास बघ, जेवायला बसत होतास, आईकडे बघितल्यानंतर आईच्या अंगावरचं फाटकं लुगडं तुला कुठं तर दिसायचं बघ. त्यावेळेला टच करून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचं बघ. बाप बाहेर बसलेला असायचा बघ आणि मग कोण तर तेव्हाच यायचं, कोण तर तेव्हाच यायचं. माझं दिदीला ते 200 रुपये घेतलेलं उसणं, पोरगा आलंय, गप्प बस, हळू बोल, देतो तुझं पैसे. तुझ्या कानावर सगळं पडायचं. त्यावेळेला तुला वाटत होतं एकदाच माझं शिक्षण संपू दे, एकदाच मला काम मिळू दे. कारण पाहुणं पाय तुला विचारत नव्हतं, तुझ्या आई बापाला विचारत नव्हतं. तू कामाला लागलास बघ, तू कामाला लागलास, तू कामाला लागलास आणि पहिला पगार हातामध्ये तू घेतलास बघ. तू कामाला लागलास आणि पहिला पगार हातामध्ये घेतलास, पळत पळत आईकडे गेलास, पळत पळत. आई हा माझा पहिला. आईसाठी एक लुगडं घेतलंस बघ, बापासाठी एक धोतर घेतलंस बघ, असे पगार येत गेले बघ. आणि मग आता तुझं घर गळत नाही बघ, तुझ्या बापाच्या डोक्यावर आता कर्ज नाही बघ. जे पाहुणे पाय तुला कधीच विचारत नव्हते, ते पाहुणे पाय आता तुला सारखं सारखं फोन करतात बघ, तुझ्या माग माग पळतात बघ. कारण आर्थिक सक्षमता तुला आली, लक्षात घे. आर्थिक सक्षमता तुला आली, सगळं काही तू मिळवलंस. अचानक आईच्या छातीमध्ये दुखू लागलं. 2 लाखाची गरज होती. एक फोन केलास, जिथं काम करतोस तिथं एक फोन केलास, साहेब आईच्या छातीत दुखतंय, 2 लाख पाहिजेत, काळजी करू नको. 2 काय 4 लाख देतो. आई अगोदर वाचली पाहिजे, साहेबांनी तुला सांगितलं बघ, पळत पळत गेलास. आईच्या हृदयाचं ऑपरेशन केलास बघ, बापाच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलास बघ. आता तुझ्या आईच्या आणि तुझ्या वडिलाच्या मांडीवर तुझी पोरं खेळतात बघ. नातवाला आजी आजोबा मिळाली, आजी आजोबांना नातू मिळाला. हे सगळं कशामुळे झालं रे पोरा? हे सगळं कशामुळे झालं? ज्या खुर्चीवरती तू बसलेला आहेस, जिथं तू काम करतोय, लक्षात घे, त्याच्यामुळे झालं. मग त्या खुर्चीला आणि त्या कामाला तू न्याय किती देतोस? खरा आनंद इथं लपलेला आहे पोरा, खरा आनंद इथं लपलेला आहे. पैशामध्ये आनंद नाही रे, पैशामध्ये आनंद नाही. पोरीच्या नावावरती आज महिन्याला 2000 रुपये टाकत असतोस. पोराचं शिक्षण आहे म्हणून त्याच्या नावावरती 2000 रुपये टाकत असतोस. घरी आल्या आल्या सगळे आनंदात बघतोस. हे का बघतोस? जिथं तू काम करतोस ना पोरा, जिथं तू काम करतोस ना, त्या कामातला प्रत्येक मिनिट आणि क्षण लक्षात घे, तुला आनंद देत असतो पोरा. मग पहिली 1-2 वर्ष तू न्याय दिलास, पण आता तुला विचारणार कोणी नाही, तुला बघणार कोणी नाही. मग तू न्याय किती देतोस? तू धूळ कोणाच्या डोळ्यामध्ये झोपतोस? आपण आपल्या साहेबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपू शकतो, पण या निसर्गाच्या, या ब्रह्मांडाच्या कशी धूळ झोपणार? कारण इथं नियम आहे बघ, जे द्याल ते 1000 पटीने परत येईल. लक्षात घे, इथं खऱ्या अर्थानं न्याय आहे बघ. सकाळी उठल्यानंतर हातामध्ये पिशवी घेतोस बघ. माझे 10 शेतकरी आहेत का माझे 15 शेतकरी? त्याचा एक शेतकरी सुद्धा हो म्हणेल नाही म्हणेल, तो नंतरचा प्रश्न आहे बघ पोरा. पण तू आतून किती काम करतोस, अंतरंगापासून किती काम करतोस? लक्षात घे, भगवंत हे बघत असतो, ब्रह्मांड हे बघत असतो. कारण याच कामामुळे तुझ्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आहे बघ. याच कामामुळे आज समाजामध्ये तुला प्रतिष्ठा आलेली आहे बघ. जे मित्र तुला कधीच विचारत नव्हते, ते मित्र आता तुला 50 वेळ फोन करतात बघ. तू नाहीस काय पुढच्या रविवारी? मग त्याच्या पुढच्या रविवारी जाऊया, पण तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. कारण का? तुला या कामानं प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे, तुला या कामानं आनंद मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून सांगतोय, या जगामध्ये एकच देव आहे, जे तू काम करतोस ना पोरा, इथं आनंद लपलेला आहे. राजा सजी महाले सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या.
किती ठामपणे मी उभं राहतो घर सोडल्यानंतर. हा वसंत हंकारे जेव्हा हातामध्ये माईक घेतो, कधी कधी असं होतं की 5,000 प्रेक्षक येणार असतो, पण 100-200 समोर बसतो. माईक घेतल्यानंतर समोर 5,000च प्रेक्षक आहे, एवढ्याच ताकदीनं आणि एवढ्याच श्रद्धेनं मी बोलतो. कारण का लक्षात घ्या, त्या 100तला एक जरी उठला, एक जरी घडला, तर तो एक छत्रपती असू शकतो. आणि एक छत्रपती अखंड विश्वाला पूर्ण होतो. लक्षात घ्या, हा न्याय जेव्हा आम्ही देऊ, खरं सांगू का तुम्हाला, दुसरा आनंद कुठे आहे? आज घेऊन जायचं. जेवढं हसवायला आलंय ना, तेवढं तुमच्या काळजामध्ये थोडीशी आग लावायला आलंय. माझं काम आहे साहेब, मला एकदा समजावून सांगितलं ना तुम्ही, बस मी त्याच्यामध्ये पारंगत आहे. पारंगत असलंच पाहिजे. जे मी काम करतो त्या कामाचा खडा मला माहिती पाहिजेच पाहिजे. आय एम अ मास्टर इन दॅट वर्क. माईक कसा धरायचा, माईक कसा लावायचा, माईक मध्ये किती बोलायचं, कुठं आवाज चढवायचा, कुठं आवाज कमी करायचा, एखाद्या विषयाला कसं फाडायचं, एखाद्या विषयामध्ये कसं घुसायचं, हे रात्रंदिवस या डोक्यामध्ये चालू असतं. म्हणून आज वसंत हंकारे नाव घेतलं की लोक म्हणतात पैशाच्या नंतर बघू, अगोदर त्या माणसाची तारीख अगोदर घ्या. तारीख अगोदर त्याची मिळाली पाहिजे. हे बघ, तू मास्टर झालाच पाहिजेस पोरा. तू ज्या कामामध्ये आहेस ना, इकडे बघ, मोटिवेशन असं तसं नसतं. वसंत हंकारे आला, तात्पुरता पेटवून गेला, हे सोडून द्या. आता दीपो भवा उगाच बुद्धाने सांगितलेलं नाही, हे सगळं नाटक आहे मोटिवेशनचं. आता दीपो भवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. उगाच नाही सांगितलं, मोटिवेट आतून व्हावं लागतं. आणि त्यासाठी जाणीव असावी लागते. जाणीव. ज्यावेळेला आतली जाणीव जागी होते ना साहेब, त्यावेळेला कधीच कोणी सांगण्याची गरज नाही की तुला हे काम करायचं आहे आणि तुला कणखर घडायचं आहे. स्वतःच माझं उदाहरण आहे. स्वतःच 25 वर्षापूर्वी 94ला मुंबईमध्ये आलो. 93ला बॉम्बस्फोट झाला. तेव्हा दिग्रज गाव सोडलं, हातामध्ये पिशवी घेतली आणि मुंबईमध्ये आलो. आय एम BSA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम. नालंदा नृत्यकला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी. खूप शिकलो. घरातून ज्यावेळेला मुंबईला आलो, मुंबईमध्ये आल्यानंतर जेव्हा बघितलं आपल्याला नृत्य तर येत आहे, आय एम अ मास्टर इन नृत्य, पण आय एम नॉट अट ऑल मास्टर इन इंग्लिश, इन संस्कृत. हे इंग्लिश येत नाही मला, हे संस्कृत येत नाही मला, मी शिकणार कसा, मी काय करणार. पळून तर घरातून आलेलो होतो. आणि मग ठरवलं, बस नको, मुंबई आपण सोडायची, मुंबईमधून आपण परत जायचं. ज्या वसतिगृहाला मला प्रवेश मिळाला होता, बस याला रामराम ठोकायचा. संध्याकाळी बॅग भरली, सगळे विचारत होते कुठं चाललास. म्हणलं याच, तेव्हा औरंगाबाद हे होतं आणि अजंठा वेरूळ, या लेण्या बघायला आमच्या शाळेची पिकनिक, आमच्या कॉलेजची पिकनिक चाललेली आहे, तिकडे चाललोय. म्हणून बॅग भरली. खरं तर गावी पळून जायचं होतं. दुसऱ्या दिवशी खाली आलो. हातामध्ये माझी ती ट्रंक होती, पत्र्याची ट्रंक, मला आजही आठवतं. ती पुरामध्ये वाहून गेली 19च्या. ती पत्र्याची ट्रंक मी आजही ठेवली होती. ती पत्र्याची ट्रंक घेऊन खाली आलो. 2 पावलं गेट मधून बाहेर आलो. मॅडमला खोटं बोललो होतो, रूम मध्ये राहणाऱ्या सवंगड्यांना खोटं बोललो होतो. आणि जवळजवळ 100 पावलं पुढे गेलो. समोरून पोस्टमन आला. पोस्टमन म्हणला रूम नंबर 33 पोरा. माझीच होती. मी थांबलो. म्हणलं का? पत्र आलंय. मला वाटलं माझ्या एखाद्या सवंगड्याचं पत्र असेल. म्हणलं कुणाचं आहे? वसंत हंकारे. जागच्या जागी थांबलो. ट्रंक हातात खाली. तो मला नावं ठेवतो, प्रत्येक जण मला नावं ठेवतो, पण पोरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. पोरा, ज्या कामासाठी तू गेलेला आहेस ना पोरा, ते काम केल्याशिवाय आणि ते शिक्षण घेतल्याशिवाय नको मला तोंड दाखवू. पोरा, नको मला तोंड दाखवू. आईचं पत्र हातामध्ये होतं, काळजामध्ये चर्र झालं. माझ्या डोळ्यासमोर माझी आई दिसू लागली. बाप निघून गेला. त्यावेळेला आई माझी दुसऱ्यांची भांडी धुवायची, आई डोळ्यासमोर दिसू लागली. दुसऱ्यांचे संडास धुणारी आई डोळ्यासमोर दिसू लागली. दवाखान्यामध्ये झाडलोट करणारी आणि रोजचं 10 रुपये घरी घेऊन येणारी आई माझ्या डोळ्यासमोर दिसू लागली. मोटिवेट झालो. बदल झाला. आतला बदल झाला. बदलून गेलो. ट्रक उचलली. पळत वसतिगृहामध्ये गेलो. पहिल्यांदा मॅडमच्या पाया पडलो. चुकलं माझं चुकलं. ते पत्र खिशामध्ये घेतलं. सायकलवर बसलो. कॉलेजला गेलो.
कनकबाईंच्या समोर गेलो. कनकबाई, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, आय वॉन्ट टू लर्न संस्कृत, आय वॉन्ट टू लर्न ईच अँड एव्हरीथिंग. मला माझ्या आईला शिकवायचं नाही. आतून पेटली होती ज्योत. आता दीपोभव काय असतं मला कळालं होतं. आणि एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला. 98ला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा आलो आणि आजपर्यंत पुन्हा कधीच मागं वळून बघितलं नाही. जेव्हा जेव्हा खचतो तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर आई दिसते. जेव्हा जेव्हा खचतो तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर माझा बाप येतो. ज्याला बाप कळाला, ज्याला आई कळाली, ज्याला आपलं काम कळालं, त्यानं बाजी मारली. म्हणून सांगतोय, आपल्या आई बापाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल आणि आपल्या आई बापाच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला आनंद बघायचा असेल तर आतून मोटिवेट होत असताना, लक्षात घ्या, आतून मोटिवेट होत असताना, आतून मोटिवेट होत असताना, आतून मोटिवेट होत असताना, लक्षात घ्या, आतून मोटिवेट होत असताना तुम्हाला तुमच्या कामाला न्याय द्यावाच लागेल. तुमचं काम म्हणजे तुमचा देव आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत आपण आपल्या आनंदी जीवनाला कधी आणि कधीच महत्व देऊ शकत नाही. म्हणून हात जोडून सांगतो, एकदा इकडे विचारायचं, एकदा इकडे विचारायचं, एकदा इकडे विचारायचं. लग्नानंतर महिन्यातून 4-4 वेळेला तुम्ही माहेरी जात होता. लग्नानंतर 4-4 वेळेला तुम्ही माहेरी जात होता. पण आता लग्न होऊन 10 वर्ष झाली, लग्न होऊन कोणाचं 15 वर्ष झाली, लग्न होऊन कोणाची 20 वर्ष झाली आणि आता महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माऊली आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही, एकदा सुद्धा माहेरी जात नाही. आणि ज्यावेळेला लेकरं तिला विचारतात, या आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, आता काय हे आई 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही का ग आई, का? पुन्हा त्या माऊलीचा हंबरडा फुटतो. ती माऊली आपल्या लेकराला सांगते, खराय बाळा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर माझ्या काळजामध्ये पेरायला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती. आई बापाची आठवण आली की हातामध्ये पिशवी घ्यायची, एसटी मध्ये बसायची. एसटी माहेरी आली की घराच्या दिशेने धावायचं. कधी एकदाचं घर समोर येतं, कधी एकदाची आई समोर येते, कधी एकदाची आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाची बापाच्या गळ्यामध्ये मी पडते. जो भाऊ तासाला माझ्या बरोबर भांडण करायचा, कधी एकदाचा तो भाऊ समोर येतो, त्याच्या गालावरून हात फिरवते, 100ची नोट कधी एकदाची त्याच्या हातामध्ये ठेवते. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माहेरी जात होती. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा पोरी घेऊन जात होती ग, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझं आजोबाचं घर तुला दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होती पोरी, पोरी. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही बघ. कारण 25 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होती ना ग पोरी, एसटीवरून उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती, कधी एकदाचं घर माझ्या समोर येईल, कधी एकदाची आई माझ्या समोर येईल. पोरी हरणासारखे पावलं उचलत होती, घर नजरेच्या टप्प्यात यायचं आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाला मी दिली की जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला अगोदर म्हणायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा आबाच्या गळ्यात पडत मी म्हणायची माझ्या आबाला, आबा सगळं चांगलं आहे, तुमची आठवण आली म्हणून आले. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत यायची, हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे टाकून द्यायची, माझ्या गालावरून हात फिरवत माझी आई मला म्हणायची, पोरी पोरी कशी आहेस ग, कशी आहेस? या आई लई चांगली आहे, गाल पुढं कर की का माग. गाल पुढं केलं की आपली आटी बोट गालावरून फिरवायची, कडा मोडायची आणि मला म्हणायची, चल पोरी घरात चल. 25 वर्ष उलटून गेली आणि आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगणही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं आता चप्पल दिसत नाही. पोरी जरी अंगणातून हाक दिली आबा, तर घरातला बाप आता पळत बाहेर येत नाही आणि माझ्या आईला आता अंगणातून हाक देत नाही. आता ऐकलंच का ग, पोर आले की आपली
जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही, माझ्या गालावरून हात फिरवत नाही. 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत. पुरी बाप जिवंत असताना एखादं बापाला नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडं गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत ग पुरी, आज लाखो रुपये आहेत. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस पुरी, भिंतीवरची आई खाली नाही येणार आणि माझ्या गालावरून हात नाही फिरवणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. म्हणून आनंदी जीवनाचा महामंत्र सांगतोय बघ पोरा. जिथं काम करतोयस ना, छंडू ठोकून उभा राहायला पाहिजेस. जिथं काम करतोयस तिथं छंडू ठोकून उभा राहायला पाहिजेस. आणि छंडू ठोकून उभं राहत असताना घरी गेल्या गेल्या घरातला बाप आणि आई मात्र आनंदी पाहिजे पोरा. त्यालाच सुख म्हणतात, त्यालाच आनंद म्हणतात. हा आनंदी जीवनाचा महामंत्र आहे पोरा. हा ज्याला कळाला, कारण तुकोबा राया पण सांगून गेलेत रे, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. हा आनंदाचा महामंत्र आहे. हाच आम्हाला कळाला नाही. आम्हाला वाटतं महाबळेश्वरला गेल्यानंतर आनंद मिळेल, काश्मीरला गेल्यानंतर आनंद मिळेल, पोरांना चांगले कपडे आणल्यानंतर आनंद मिळेल. नाही 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 नाही. करोडचा बंगला आहे, 40 लाखाची गाडी आहे, 100 तोळ सोनं आहे, पण आनंद नाही. राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. कारण माझी झोपडी आहे, पण माझ्या कामाला मी न्याय देतोय, माझ्या आईला न्याय देतोय, माझ्या बापाला न्याय देतोय. अरे या ब्रह्मांडात तुला कधीच काही कमी पडू शकत नाही माझ्या पोरा. याला म्हणतात आनंद. सब मंगल है, सब आनंद. बाकी तुम्ही तुमच्या कामामध्ये मास्टर साहेब, वर्षाला अनेक प्रशिक्षण होत असतील, कशा पद्धतीनं सांगायचं आहे प्रोडक्ट, काय करायचं आहे, तुम्ही मास्टर आहात. मग आतून आतून आग लागली पाहिजे. आतून एकदा का आतून आग लागली पोरा, आनंदाचा खरा अर्थ कळाला पोरा, बस आयुष्यातलं हे परिवर्तन पाहिजे. हे काय एखादा व्हिडिओ बघितला, मोटिवेट झालो. हा 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 व्हिडिओ बघून एखादं व्याख्यान ऐकून मोटिवेट होत नसतं साहेब. कस्तुरी कुंडली वसे मृग ढुंडे बनमाही. बाहेर शोधतोय, इथं ताकद इथं आहे, पावर इथं आहे, आपल्या शरीरात आहे, आपल्या मनात आहे. आणि तेच आपण बाजूला ठेवले, नको ते उद्योग करते. काय उपयोग आहे आपला? नाही. इथं बसलेल्या प्रत्येकानं पहिला महामंत्र आज मी देणार आहे, साहेबांच्या समोर देणार आहे. कारण या माझ्या जिल्ह्यात हे जे आहे ना, हे सगळं हे माझ्या जिल्ह्यातलं आहे, माझं आहे लक्षात. हा काय वाटेल ते करणार. मी म्हणालोच, कीर्तीला म्हणालो, साहेबांचा फोन आला म्हणालो, मी तारीख देणार, काय पण होते, मला यायचंच आहे. मला वाटतं कोरोनामध्ये आपला कार्यक्रम झाला होता का? कोरोनाच्या काळातच एकत्र आलो होतो का महापुरात? कोरोनात झाला होता. येता येत नव्हतं आपल्याला. डॉक्टरांच्या माळ्यातून लाईव्ह केला होता, मी आलो होतो. आणि जेव्हा सुरू झालं तेव्हा साहेबांनी मला इथं घेऊन आले. बकाल साहेब असे पुढे बसले होते, मला आठवतंय अजून. आणि मी शेतामध्ये उसात होतो साहेब. आणि फोन आला, असं बरं वाटलं, काम मिळालं. काम जेव्हा हातातून काम निघून जातं ना साहेब, आई बाप गेल्यानंतर जेवढं दुःख होतं तितकंच दुःख हातातलं काम निघून गेल्यानंतर होतं. म्हणून जेव्हा हातात काम असतं त्या कामाला आई बापासारखं जपा सांगतोय. वर्षभर घरात असं वेळ लागलं होतं, वेळ. आणि माझं काम जमावबंदीचं. सगळं जग म्हणत होतं आता कधीच लोक एकत्र येऊ शकत नाही, करणार. आणि त्यावेळेला मला फोन आला, एक व्याख्यान घ्यायचं आहे, येशील का? येशील का? काय मनात माझ्या आवाज आला. चालत गेलं, चालत असलं तरी मी जाणार. काय नाही दिलं
तरी मी जाणार, पण मी जाणार. मी माझ्या कामाला न्याय दिला. साहेब आज 1 वर्षाच्या तारखा बुक आहेत. मला तारखा पुढच्या वर्षाच्या मागतात, त्याच्या पुढच्या वर्षाच्या मागतात, त्याच्या पुढच्या वर्षाच्या मागतात. या शिवजयंतीची नाही मिळाली सर 25ची 19 फेब्रुवारी आमच्यासाठी ठेवा, 25ची दिले 26ची ठेवा. हा सगळा आनंद मिळतो. हा आनंद आपल्या आतमध्ये आहे आणि तो आज बाहेर काढायचा, सगळ्यांनी काढायचा आनंद. हे सगळं कशासाठी चाललंय मला सांगा. हा आपला परिवार आहे. फायनल फायनल मी म्हणतोय म्हणून नव्हे, मी म्हणतोय म्हणून नव्हे. आतून मतभेद लागतात असणार. आईचं पटत नाही पोराशी, पोराचं पटत नाही आईशी, बायकोचं पटत नाही. सगळे घरात कसे मतभेद असतात, पण ते घर आपलं असतं. बाहेर आल्यानंतर आपण काय म्हणतो, माझं घर आहे. किती आईशी मतभेद असला चौकात आपण काय म्हणतो, माझी आई आहे. इथं किती मतभेद असतील, पण हे आपला परिवार आहे, हे आपलं कुटुंब आहे. या भावना सकारात्मक जेव्हा आत घ्याल ना तुम्ही, निसर्गाचा नियम आहे तेवढं निसर्ग द्यायला लागतो. तुम्ही फक्त मी काम करतोय हा शब्द जर आला ना, या कंपनीत मी काम करतोय आणि त्या कामाचं पैसे घेतोय, ही भावना जेव्हा येईल ना, देव म्हणतोय आयुष्यभर तू कामच कर, तुला तसंच देणार नाही. तुझ्या नशिबात 5वा शेतकरी असला तर देणार नाही, 3च देणार. पण तू जेव्हा म्हणतोयस ना माझी कंपनी आहे, ती कुठली का काही असू दे, माझं आहे, मला करायचं आहे. कारण कंपनी मोठी झाली तर मी मोठा आहे, मी मोठा झालो. 400 रुपये जाऊन पोराला नाही घेऊन द्यायचा, आता 4000 घेऊन द्यायचा. कंपनी मोठी मी केली. इथून दुसरीकडे जा, हीच भावना पाहिजे. मतभेद विचार पडले नाही म्हणून गेलायस, ती माझी नव्हतीच रे, तिथं माझं पटतच नव्हतं रे, वर्ण लगेच घेऊन होते तथाच तू रे, तुझं कुठंच पटणार नाही रे, तू असाच बीपी वाढून मारणार, तुझं असंच होणार. तो आणि घेऊन बघा कुणाचा कोणाला कसा आहे. हाय बरं आहे, ह्या आठवड्यात 90 शेतकरी गेले, 350 शेळप्या पाठवल्या, वेगवेगळ्या अँगलनं पाठवल्या. साहेब आहे बरं का, फील्डवर आहे साहेब, आता तो शेतकरी एकदा उसात होता, एकदा जोंधळ्यात आहे. हे आपलं शॉर्ट आउट करून मरते. आईला किती काम चाललं, महिन्याच्या शेवटी बसल्यावर काहीच थांबलं नाही. कारण आपली भावना कशी आहे तुम्हाला बघा, ही भावना बदलली पाहिजे. आज तुम्हाला सांगतो इकडे बसलेली घ्या, तुम्ही भावना बदलली पाहिजे. अगोदर कोणी विचारलं ना कसा आहेस रे, दळभद्री उत्तर बघा, दळभद्री. हाय बरं आहे, जरा आवाज दे रे, काही मोबाईल मध्ये बघू नको, झोपायला लागले तुम्ही जाऊ ना. उठना करता है क्या मैं? अच्छा रात भर सोया नहीं रे, तो उसको छुट्टी देना, सो जा बेटा, सो जा. नाही असं तिकडे बघ, काय काम काय जर माझं उत्तर बरं आहे, ठीक आहे. काल गिजर माझं पटलं नाही, काल डबा तिनं दिला नाही, वडापाव खाल्ला, मग ऍसिडिटी झाल्या, मळमळायला लागले, मग तिचे त्रावी जायचं होतं, मग पाठवले शिल्पी मागच्या आठवड्यातली आणि आज इथंच बसलोय. देवाला मध्ये कथा असतो, उद्या पण बाईकवर भांडण होते, परवा मिसळ खा, अजून तुझी मुली ऍसिडिटी वाढली. कधीही कितीही संकट असू दे, ऐका, कोणाचा जर कोणी विचारलं कसा आहेस तर पहिलं उत्तर दिलं पाहिजे, मस्त आहे, छान आहे, आनंदी आहे. का जात नाही रे, इथनं पहिला सुरुवात करा. जोपर्यंत तू स्वतःला सांगत नाहीस आय एम हॅपी, जोपर्यंत स्वतःला तू सांगत नाहीस यस मी जबरदस्त आहे, ते संकट बिकट सोडून दे, तिथं काही मिळणार असते. जोपर्यंत तू स्वतःला सांगत नाहीस मी जबरदस्त, सारखं आईला फोन करायचा, अरे ते नेहमी असंच करतात बघ, सासू तशीच करतात बघ, तू तशीच करतात बघ, वरून लगेच देवता तास तू
काही वाटतं ते करते ना, लाख रुपये त्याचा पगार होऊ दे, तू तशीच राहणार का? तू सगळं कशासाठी चाललंय? आनंदासाठी. आनंद हा शब्द कधी म्हणाला होता? प्रॅक्टिकली आता वर्क करायचंय, प्रॅक्टिकली करायचंय. आणि हे मी एका वर्षासाठी महामंत्र देणार आहे. एका वर्षानंतर मी तुमच्यातलाच बदल बघणार. हा, 1 वर्षासाठीच काम देणार आहे मी फटाफट. हे सगळं कशासाठी चाललंय? आनंदासाठी. कंपनी मोठी झाली पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, माझ्या खिशात मस्त पाहिजे. हा काय आपण बघा, आता विमानाची तिकीट आहे, नागपूरपर्यंत विमान, तिथनं गाड्या लय फिरते. हा हलक्यात काय घ्यायचं नाही. किती ट्रोल व्हायला लागले महाराष्ट्रात माहिती आहे ना तुम्हाला? अखंड महाराष्ट्रामध्ये लय ट्रोल व्हायला लागले. भीत नाही. कारण माझं 4 गाड्या लागल्या माझ्या गाडीच्या. भीतय कशाला मी? काय काळजी करायला? आष्ट्याजवळ गाडी आली साहेब, मागे 4 गाड्या. हे रेकॉर्ड करून लगेच